सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलंय। केंद्र सरकारच्या दडपशाहीचा कोल्हापूरमध्ये निषेध आहे। महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आलेली आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुनील काटकर यांनी। प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि थोर शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांना सकाळी दिल्ली पोलिसांनी उचललेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। त्याच्यामुळे याचेच पडसाद आता कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ही घटना ही लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना आहे। कारण जो माणूस शांततापूर्ण पद्धतीनं उपोषण करत होता, परंतु हे सरकारला नको होतं आणि 20 तारखेला होणाऱ्या जे आंदोलन होतं, या आंदोलनाला सरकार घाबरलेलं आहे आणि ते घाबरलेलं आहे आणि म्हणून सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं काय केलेलं आहे की हॉस्पिटल म्हणलं आहे आणि दडपशाहीच्या कारणात गेली 20 दिवस ते उपोषण करत असताना सुद्धा एकदाही त्यांचा पण कोण प्रतिनिधी म्हणा किंवा सेक्रेटरीएट लेवलचे कोणी त्यांना भेटायला गेलेलं नाही। परंतु अभिजित दिपकेने 2 दिवसापूर्वी एक आवाहन केलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही 20 तारखेला संसदेवर धडक देणार आणि त्यामुळं कदाचित त्या सरकारला आता सोमवारची मोठी चिंता लागल्यामुळंच आज त्यांनी त्यांना सोनम वांगचुक यांना स्थानबद्ध केलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना त्यांनी तिथून हाकलून लावायचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यांचं जे लोकशाही मार्गाने घटनेला धरून जे काही आंदोलन चालू होतं ते त्यांनी मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो मरावा, तो शहीद व्हावा असं सरकारची इच्छा आहे का? कारण कोणत्याच प्रश्नावर जर सरकार गंभीर नसेल तर असं सरकार या देशाला कलंकित करणार आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे। कारण अनेक आंदोलनं झाली ती दडपशाहीनं दडपण्याचाच प्रयत्न केलेला आहे। मग इथं लोकशाही जिवंत आहे की नाही असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।